महाराष्ट्रातील कोकण पर्यटन क्षेत्राला आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरलेली मुंबई विजयदुर्ग रोरो सेवा एका अपघातामुळे काल पूर्णपणे विस्कळीत झाली. विजयदुर्ग बंदरात उभा असलेल्या रोरो बोटीला मालवाहू डग बोटीने जोरदार धडक दिली. या अपघातामुळे बोटीचं नुकसान झालं असून प्रवाशांचे हाल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तांत्रिक बिघाडामुळे काही प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. 1 मार्चपासून सुरू झालेल्या जलवाहतुकीला कोकणवासियांनी आणि पर्यटकांनी मोठा प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी ही रोरो बोट विजयदुर्ग बंदरात प्रवाशांना घेण्यासाठी उभी होती आणि याच दरम्यान बंदरात काही वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या एका छोट्या डग बोटीने रोरो बोटीला धडक दिली. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. मेरीटाईम बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित डग बोटीची भोवती सुरक्षेसाठी आवश्यक असलेली संरक्षक रबर ट्यूब नव्हती. त्यामुळे रोरो बोटीला 4 छिद्र पडले अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.